नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 5 महिने शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदार घायाळ झालेले आहेत. रोज पडणारं मार्केट त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. नवी उमेद घेऊन गुंतवणूकदार दुसऱ्या दिवसाची वाट बघतात, मात्र दुसऱ्या दिवशीही जुनं दुखणं डोकं वर काढतं आणि आणखी त्रास देऊ लागतं. मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी देखील पुन्हा असंच झालं. याबद्दल आपण बोलणार आहोत, मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराला कोणत्या बाजूला जायचं याची दिशा ठरवता आली नाही. सकाळच्या सत्रात जवळपास 250 अंक घसरून निफ्टी 22,000च्या पातळीपर्यंत पोहोचला, पण तिथून पुन्हा एकदा 22,250 पर्यंत त्याने उसळी घेतली. दिवस अखेर निफ्टी कालच्या तुलनेत 5 अंकांनी वधारला. सेन्सेक्स दिवस अखेर 112 अंकांनी घसरून बंद झाला. आजच्या सत्रामध्ये ऑटो कंपन्यांचे शेअर्स विशेष चर्चेत राहिले. फेब्रुवारी महिन्याच्या ऑटो विक्रीच्या आकड्यांमुळे टाटा मोटरचे शेअर घसरले, तर मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर किरकोळ वधारले. टीव्हीएस मोटरचे शेअर्स देखील वधारले होते, तर बजाज ऑटोच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सेबी प्रमुख पदाचा कार्यकाळ संपता माधवी पुरी बुच यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा आदेश मुंबईतील न्यायालयाने दिलेला आहे. एका विशिष्ट कंपनीला शेअर बाजारातून पैसे उभे करण्याची परवानगी देताना अटींची पूर्तता न करता परवानगी दिल्याचा आरोप आहे. आता या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचं सेबीने म्हटलेलं आहे. भारताचा विकास दर चौथ्या तिमाहीमध्ये वेगानं वाढण्याची दाट शक्यता आहे. सेंट्रमने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. रेपो रेट कमी होणं, महाकुंभमध्ये झालेली आर्थिक उलाढाल याचा परिणाम चौथ्या तिमाहीमध्ये बघायला मिळेल असं सेंट्रमचं म्हणणं आहे. चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर 6.5% पोहोचेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. जागतिक पातळीवरील तणावाची स्थिती, युद्ध याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं देखील सेंट्रमच्या अहवालात म्हटलेलं आहे. इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकनं पुन्हा एकदा नोकर कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ओला 1,000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. ओला इलेक्ट्रिक ही कंपनी 7 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. गेल्या 5 महिन्यात या कंपनीनं दुसऱ्यांदा नोकर कपातीचा निर्णय घेतलेला आहे. आणि रॉयल एनफील्ड मार्च महिन्यात क्लासिक 650 हे नवं मॉडेल बाजारात उतरवणार आहे. टीव्हीएस मोटर सुद्धा त्यांची फ्लॅगशिप बाईक अपाचीचं RTR 300 हे नवं मॉडेल बाजारात आणणार आहे. तर बजाजच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं 3503 हे मॉडेलही मार्च महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरणाऱ्या IT कंपन्यांची घसरण आज थांबली. TCS आणि इन्फोसिसच्या शेअरमध्ये आज चांगली खरेदी झाली. टेस्ला वांद्रे कुर्ला संकुल अर्थात BKC मध्ये आपलं पहिलं शोरूम सुरू करण्याची दाट शक्यता आहे. यासाठीचा करार करण्यात आलेला आहे. या शोरूमचं कंपनीनं भाडं महिन्याला 35 लाख रुपये असेल असं सांगण्यात आलेलं आहे. जून महिन्यानंतर टेस्लाच्या गाड्या भारतामध्ये कधीही विक्रीसाठी उपलब्ध होतील असं सांगितलं जात आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी उन्नथन अरुणाचलम उर्फ अरुण भाईचा मुलगा मनोहर अरुणाचलम याला अटक करण्यात आली आहे. मनोहर हा CAचं शिक्षण घेतोय. अरुण याने घोटाळ्यातील 40 कोटी रुपये गिळल्याचा आरोप आहे. अरुण हा सध्या फरार असून त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. सोन्याच्या दरात आज गेल्या 4 दिवसात चांगलीच घसरण झालेली पाहायला मिळालेली होती. आज देखील ती घसरण बघायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर GST शिवाय 85,020 इतका होता. गेल्या आठवड्यात हाच भाव 87,000च्या आसपास होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोनं जवळपास 2,000 रुपयांनी स्वस्त झालंय. बाजाराची आणि अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती फार विरोधाभासी आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार देखील संभ्रमात आहेत. एका बाजूला परदेशी गुंतवणूकदारांची सातत्यानं सुरू असलेली विक्री, दुसऱ्या बाजूला तिसऱ्या तिमाहीतील GDPचे सुधारलेले आकडे, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची फिसकटलेली चर्चा, अमेरिकेतील चौथ्या तिमाहीचे निकाल आणि तिथली आर्थिक स्थिती याबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता, या आणि अशा विविध प्रश्नांमुळे गुंतवणूकदारांच्या मनात वेगवेगळ्या आता गोष्टींचं काहूर माजलेलं आहे. कारण त्याचा परिणाम अर्थातच शेअर मार्केटवर बघायला मिळतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. भविष्यामध्ये नेमकं काय होण्याची शक्यता आहे त्याचा ढांडोळा घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आहेत
कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाचे कार्यकारी व्हाईस प्रेसिडेंट आणि फंड मॅनेजर अतुल भोळे. अतुलजींना शेअर बाजारातील गुंतवणुकीचा 18पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे. याआधी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी फ्लेक्सी कॅप, इक्विटी अँड बॉन्ड फंड, बॅलन्स फंड, मिड कॅप फंड अशा विविध प्रकारचे फंड मॅनेज करण्यासाठी त्यांनी आपली पूर्ण स्किल झोकून दिलेलं आहे. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असलेले भोळे सर हे स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भोळेजी, 18 वर्षांचा हा काळ छोटा काळ नाही आहे. या काळामध्ये तुम्ही अनेक चढ उतार शेअर मार्केटमधले बघितलेले आहेत. आत्ताची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे असं लोक म्हणतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणतात, तज्ज्ञ म्हणत नाही. तुम्ही त्यांच्या शंकेचं या कसं निरसन कराल? धन्यवाद श्रीरंगजी, मला इन्व्हाइट केल्याबद्दल स्टुडिओमध्ये. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं इंग्लिशमध्ये एक फेमस वाक्य आहे. त्याच्यामुळे आता जे आपण बघतोय मार्केटमध्ये ते पण थोड्याफार फरकाने मला वाटतं पुनरावृत्ती होते आहे. जे मतलब हिस्ट्रीमध्ये जे झालं आहे त्याचं प्रत्येक वेळेस कारणं वेगळे असतील, पण पॅटर्न जो असतो करेक्शनचा मार्केटमध्ये पडझड होण्याचा तो एकच असतो. हे पडझड होण्याच्या आधी मार्केटमध्ये 2-3 वर्ष खूप चांगले गेलेली होती. 2005 ते 8मध्ये असंच झालं. त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या, थोडं त्यांची लोभ किंवा हाव वाढली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी बाईंग केलं आणि त्याच्यानंतर काही कारणामुळे मार्केट खाली येऊ शकतं. तसंच यावेळेसही झालेलं आहे. 2019-20मध्ये तेच झालं. नंतर कोविड आला आणि मार्केट ऑलमोस्ट 35 ते 40% पडलं होतं. आता ही कारणं वेगवेगळी आहेत, पण मला वाटतं हे एक प्रकारे पुनरावृत्ती होते आहे हिस्ट्रीची आणि याच्यात नवीन काहीही नाही. आणि आता जे पडझड झाली आहे त्याच्यानंतर मला वाटतं पर्टिक्युलरली मिड आणि स्मॉल कॅप स्पेसमध्ये जवळजवळ 30 ते 40% स्टॉक खाली आलेले आहेत. त्याच्यामुळे हे एक चांगली अपॉर्च्युनिटी मला वाटतं आपल्याला मिळते आहे. जर आपण इतिहासामधनं काही शिकण्यासारखं असलं तर मला वाटतं हेच आहे की ह्या वेळेस ॲक्च्युली न घाबरता आपण जास्त म्हणजे गुंतवणूक कशी करता येईल हे बघायला पाहिजे. ओके, तुम्ही इतिहासाचा उल्लेख केलात, तर इतिहासामध्ये अशा पद्धतीची जी पडझड झालेली आहे त्या पडझडीनंतर जी गुंतवणूकदारांना संधी निर्माण झालेली होती तशी संधी आता निर्माण झाली का? म्हणजे आपण ज्या उंबरठ्यावर आज आहोत का अजूनही गुंतवणूकदारांनी थोडी वाढ बघणं गरजेचं आहे? हे बघा, आतापर्यंत निफ्टीमध्ये 15 ते 18% हे झालेलं आहे करेक्शन आणि मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये ऑब्व्हियसली 24 ते 25% खाली आलेले आहेत. आता शेवटचा म्हणजे एकदम बॉटम कुठं होईल ते आपण कोणीच सांगू शकत नाही. पण जे पडझडीचा जो मेजर पार्ट होता तो मला वाटतं ऑलरेडी झालेला आहे आणि शेवटच्या 2-5% एकदम टायमिंग करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःलाच मूर्ख बनवण्यासारखं आहे. आणि अल्टिमेटली ते आपण मार्केटमध्ये जर पैसा बनवायचा असेल तर आपलं ग्रीड अँड फिअर सायकल म्हणतात किंवा लोभ आणि भीती हे आपण मॅनेज केलं तरच आपण करू शकतो. ॲक्च्युली जून-जुलैमध्ये जेव्हा मार्केट 25,000-26,000वर गेला होता तेव्हा घाबरण्यासारखी परिस्थिती होती. आता घाबरून काही उपयोग नाही. आता ह्या परिस्थितीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि न घाबरता थोडे शेवटचे 3-4% आपण सांगू शकत नाही, पण ह्या स्थितीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. ओके, जी सगळ्यात मोठी झळ बसलेली आहे ती मिडकॅप कंपन्यांना बसलेली आहे आणि त्याचा परिणाम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर देखील होताना बसतोय. कारण अनेक लोकांनी मिड आणि स्मॉल कॅपमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या 2 वर्षामध्ये ज्याचा तुम्ही उल्लेख केलात त्यामध्ये केलेली होती. आपण स्मॉल कॅपचा नंतर विचार करू. मात्र मिड कॅप बाबत जर बोलायचं झालं तर इथून पुढे जे गुंतवणूक आहेत, ऑलरेडी गुंतवणूक केलेली आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मला वाटतं ऑलरेडी ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी डेफिनेटली त्या गुंतवणुकीला हात नको लावायला. त्यांनी ती काढण्याचा विचार करणं अतिशय मूर्खपणाचं ठरेल यावेळेस. आणि इथूनही पुढे जाऊन मी म्हणेल की जे SIPद्वारे गुंतवणूक करत होते बरेचसे गुंतवणूकदार ते त्यांनी चालू ठेवावे. कारण SIP आपण ह्या पडझडीचा बेनिफिट घेण्यासाठीच केलेली असते आणि ती ह्या खाली आलेल्या रेटवर जर आपण ॲव्हरेज केलं नाही तर मग भविष्यातला जो रिटर्न असतात किंवा जो नफा येणार असतो तो येणार नाही. म्हणून मला वाटतं पहिले तर त्यांनी जे आहेत ते तसेच ठेवले पाहिजे आणि जे SIPद्वारे किंवा जे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे जी गुंतवणूक होत असेल ती चालू ठेवली पाहिजे. कारण मिडकॅप जी स्पेस तुम्ही स्पेसिफिकली म्हटले, जर भारताला
$7-8 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची असेल किंवा 2047चं आपलं एक विजन आहे, बरोबर, तेच रिअलाइज होणार असेल तर मिड कॅप किंवा इवन स्मॉल कॅप त्या कंपन्या भरपूर त्यांना बेनिफिट मिळेल ही जी ग्रोथ होणार आहे. आणि आपण मागच्या 5-10 वर्षातही पाहिलं की भरपूर नवीन सेक्टर, नवीन मिड कॅप कंपन्या मार्केटमध्ये येतात आणि तिथं खूप चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट होते. त्याच्यामुळे ही व्होलॅटिलिटी किंवा खालीवर होणं हे मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा एक अविभाज्य अंग आहे. पण त्याला न घाबरता आपण जर सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करत राहिलं तर मला वाटतं ते फायद्याचं ठरेल. तुम्ही SIPचा उल्लेख केलात की SIP हे टूल यासाठी बनलेलं आहे की अशा अस्थिरतेच्या वातावरणामध्ये देखील गुंतवणूकदारांना एक काहीतरी दिलासा मिळावा, आधार मिळावा. पण 61 लाख खाती बंद होत आहेत SIPची, अशी काही दिवसांपूर्वी बातमी आलेली होती. तर गुंतवणूकदारांना समजण्यासाठी की SIP हे टूल नेमकं त्यांच्या मदतीसाठी कसं येईल, कारण लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे की मार्केट पडतंय, आपल्या गुंतवणुकीचा परतावा आहे तो कमी होतोय, मग आम्ही SIP का चालू ठेवायची, कारण फिअर आहे जसं तुम्ही म्हटलं. त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? बेसिकली आपण SIP लॉंग टर्मसाठी करतो आणि मार्केटमध्ये चढ उतार हे चालूच राहतील. बेसिकली SIP ह्या चढ उतारांचा फायदा घेण्यासाठी बनवलेली असते. जेव्हा मार्केट खाली पडतं, सपोज 50 रुपयाची NAV असेल, ती मार्केट कमी झाल्यामुळे 40 झाली आणि तुमचं 1000 रुपयाचे SIP चालू असेल, तुम्हाला आधी 20 युनिट मिळाले असते, आता 25 युनिट मिळतील. 25 युनिट मिळू शकतात 40च्या NAVवर. त्याच्यामुळे मला वाटतं पर्टिक्युलरली जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा तुमचे युनिट्स वाढवण्याकडे जास्त फोकस असला पाहिजे. म्युच्युअल फंडचे जे युनिट्स असतात ते वाढले पाहिजे आणि जेव्हा भविष्यात मार्केट वर जाईल ऑटोमॅटिकली ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट किंवा पोर्टफोलिओची व्हॅल्यू वर जाते. त्याच्यामुळे मला वाटतं हे SIP कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता आपण जर काही आकड्यांकडे जर नजर टाकली तर GDPचे आकडे हे येणाऱ्या काही तिमाहींमध्ये सुधारण्याचा एक अंदाज वर्तवला जातोय. दुसरीकडे GST कलेक्शनचे जे आकडे येत आहेत ते देखील समाधानकारक आहेत. या दोन आकड्यांकडे किंवा अंदाजांकडे आपण जर नजर टाकली तर तुम्हाला असं वाटतंय का की आता आपण चांगल्या स्थितीत आहोत, का अजूनही कुठेतरी ग्रे स्पॉट वाटतायत की हे आपल्यासाठी थोडेसे चिंतेचे ठरू शकतात? हे अगदी कोरिलेशन GDP ग्रोथ किंवा यांचं मार्केटशी खूप चांगल्या प्रकारे दिसू शकतं आणि ते मागच्या 6-8 महिन्यातच क्लिअर होईल. बरं, मागच्या 6-8 महिन्यात तुम्हाला आठवत असेल तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपलं GDP रिपोर्टेड 5.4 पर्यंत खाली गेला होता आणि आता लेटेस्ट डिसेंबर क्वार्टरचा GDP 6.2 वर आलेला आहे आणि प्रोजेक्शन चांगलं आहे. तो 5.4 का गेलेला होता, कारण त्याच्या आधी आपल्याकडे इलेक्शन झाले, निवडणुका झाल्या आणि निवडणुकीच्या पिरियडमध्ये जनरली नोकरशाही थोडी थंडावते आणि त्यामुळे इकॉनॉमीमध्ये पैसा गेला नाही, एक्सपेंडिचर कमी झालं आणि त्याच वेळेस दुर्दैवाने RBIने थोडा टफ स्टँड घेतला, लिक्विडिटी सिस्टीममधली कमी केली, कारण त्यांना महागाई खूप वाढेल अशी भीती वाटत होती आणि त्याच वेळेस बँकांना त्यांनी लोन ग्रोथ कमी करायला लावली आणि एकाच वेळेस लिक्विडिटी कमी झाली, लोन ग्रोथ कमी, गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर कमी, त्याच्यामुळे इकॉनॉमीला पैसा पुरवठा झाला नाही, वित्त पुरवठा झाला नाही आणि त्याच्यामुळे ग्रोथ खाली आली. आता आपण बघतोय की डिसेंबरपासून किंवा ॲक्च्युली गव्हर्नमेंट फॉर्म झाल्यापासून तिघं पातळीवर एक रिव्हर्सल चालू झालं आहे. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर चालू झालं आहे. RBIने त्यांचा स्टान्स बदललेला आहे, पर्टिक्युलरली RBIचे नवीन गव्हर्नर आता रेट कट त्यांनी केलेलं आहे, रेट कट केलेलं आहे आणि लिक्विडिटी सिस्टीममध्ये वाढवण्याची सुरुवात केली आहे. जी गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कमी झालं होतं किंवा RBIने लोन पुरवठा कमी केला होता, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला 3-4 महिने लॅगने कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटीमध्ये दिसला आणि त्याच्यामुळे मार्केट खाली आलं. आता जी सुधारणांचा पिरियड चालू आला आहे GDP ग्रोथ आणि लोन ग्रोथमध्ये, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्च किंवा जून क्वार्टरमध्ये कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटीमध्ये दिसेल, इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल आणि त्याच्यानंतर मला वाटतं मार्केटही त्याला ट्रॅक करून रिकव्हरी मोडमध्ये परत येईल. ओके, इन्कम टॅक्सचा पण बराच मोठा परिणाम होईल अशी चर्चा आहे, कारण इन्कम टॅक्स बाबतचे जे रिफॉर्म झाले लोकांच्या हातात थोडंसं खेळतं भांडवल जास्त राहील आणि त्याचे परिणाम येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्याचाही परिणाम होऊ शकतो. त्याचाही नक्कीच परिणाम होईल. मला वाटतं जवळजवळ 1 लाख कोटी रुपयेची बचत होईल लोकांमध्ये, मिडल क्लास पर्टिक्युलरली ज्यांची 12 लाख ते 30-40 लाख सॅलरी आहे त्यांच्यामध्ये, आणि ते इन्व्हेस्ट करू शकतात किंवा एक्सपेंड करू शकतात. आणि त्याचबरोबर आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे जो आता महाकुंभ झाला आपल्याकडे,
त्याच्यामध्येही भरपूर प्रमाणात मला वाटतं आर्थिक खर्च उलाढाल झालेला आहे, झाली, हो. आर्थिक उलाढाल झाली आहे आणि त्याचं डेफिनेट एक परिणाम आपल्याला UP बिहारसारख्या मोठ्या राज्यांमध्ये दिसू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं एक RBI स्टान्स चेंज, हा खर्च झालेला आहे, गव्हर्नमेंटचा खर्च परत येतो आहे. त्याच्यामुळे एक मला वाटतं इकॉनॉमी जी थोडी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान एकदम खालच्या पातळीला गेली होती, तिथनं वर यायला सुरुवात झालेली आहे. ओके. आता सगळ्यात मोठा जो चिंतेचा भाग आहे तो आपल्या देशातला नाही आहे तर देशाबाहेरचा आहे. तो म्हणजे की अमेरिकेमधनं जे काय टॅरिफ वॉर सुरू झालेलं आहे, मग त्याचा थेट भारतावर किंवा अप्रत्यक्षरित्या भारतावर परिणाम होताना दिसतोय. आता येत्या काही दिवसात आणखी काही टॅरिफ लादला जाऊ शकतो इतर देशांवर, त्याचा देखील आपल्यावर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जाते. तर या टॅरिफ वॉरमुळे खरोखर भारतीय कंपन्यांवर परिणाम झालेला आहे का, आणि जर झाला असेल तर त्यातून नजीकच्या काळात त्यांची सुटका होण्याची शक्यता दिसते का? कारण एकीकडे आपण सुरुवातीला म्हटलं तसं विरोधाभासाची परिस्थिती आहे, बरोबर, की की देशातली परिस्थिती सुधारली हा एक भाग आपण बघतोय, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरची जी परिस्थिती आहे ती आपल्याला मारक ठरू शकते. आत्ताच्या परिस्थितीत असं वाटतं की आपलं जे मार्केटमध्ये करेक्शन झालं किंवा इकॉनॉमीमध्ये झालं ते आपण आत्ता डिस्कस केलं की निवडणुकांमध्ये खर्च नाही झाला, RBIने थोडा टफ स्टँड घेतला, त्याच्यामुळे झालं आहे. बरोबर. हे जी आंतरराष्ट्रीय मुद्दे जे आहेत, टॅरिफ वॉर वगैरे, ते मला वाटतं फक्त एक गोंधळाची स्थिती आहे. त्याला आम्ही आमच्या मार्केटमध्ये नॉईज म्हणतो, आणि नॉईज किंवा गोंधळ आपण इग्नोर केलेला बरा, कारण त्याच्यामुळे डायरेक्ट इंडियन कॉर्पोरेटच्या प्रॉफिट्सवर किंवा नफ्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट येणार नाही. आणि जर थोडा लांबचा विचार केला, मीडियम टर्म टू लाँग टर्म, तर हे जे टॅरिफ वॉर आहे ते ॲक्च्युली चायना किंवा मेक्सिको, कॅनडासारख्या देशांना जास्त मारक आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या भारताला ॲक्च्युली किंवा भारतीय कंपन्यांना अप्रत्यक्षपणे फायदाच होऊ शकतो. मीडियम टर्ममध्ये थोडी गोंधळाची स्थिती आहे, त्याच्यामुळे फॉरेनर्सचे सेलिंग वगैरे चालली आहे, पण मला वाटतं आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट टॅरिफचा सध्या नाही आहे. आणि आपली एक्सपोर्ट इम्पोर्ट परिस्थिती पाहिली अमेरिकेबरोबर, त्याचे ते आपले सर्व्हिस एक्सपोर्ट जास्त आहे किंवा फार्मास्युटिकल एक्सपोर्ट जास्त आहे, ते अमेरिका काही रिप्लेस करू शकणार नाही. जास्त टॅरिफ लावून त्यांनाच जास्त, आपल्यासाठी चांगली बाब आहे. आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, आपल्याला काही त्याच्याने फरक पडणार नाही. ओके. आता आपण जर म्युच्युअल फंडांचं नियोजन या विषयाकडे वळलो तर सध्याची जी परिस्थिती आपण बघतोय, दीर्घकाळाचा दृष्टिकोन ठेवून तुम्ही एखाद्या फंडाचं जेव्हा प्लॅनिंग करता आणि त्यासाठीचे जेव्हा स्टॉक निवडता, तर अशी जेव्हा परिस्थिती येते जी सध्या आपण बघतोय, चांगल्या कंपन्यांचे शेअर देखील पडतात, त्यामुळे बट ऑब्वियस की आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर देखील परिणाम होतो. बरोबर. मग तुम्ही ते बदलण्यासाठी किंवा बदलण्याचा दृष्टिकोन कसा ठेवता? का एक टीम आहे ती चांगली परफॉर्म करते, तिला हात लावू नये, तशीच ठेवावी, तशीच खेळवावी, अशी तुमची भूमिका असते? बऱ्यापैकी ज्या कंपन्या किंवा मॅनेजमेंट खूप चांगलं करत असतात आणि दरवर्षी त्यांचे प्रॉफिट 15, 20, 25% वाढत असतात, त्या सेटला आम्ही जनरली हात लावत नाही. त्यांची जी कंपाऊंडिंग चालू असते त्याचं फुल बेनिफिट घेण्यासाठी आपण त्यात ॲटलिस्ट म्हणजे वर्षानुवर्षे इन्व्हेस्टेड राहिलं तरच आपल्याला पूर्ण त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. एक सेट असा असतो की ज्यात आपण टॅक्टिकल किंवा थोडे शॉर्ट टर्म कॉल घेतो की तो स्टॉक महाग झाला तर विकला किंवा जास्त स्वस्त झाला तर त्याला परत घेता येतो. तर हे आमच्यामध्ये कंटिन्युअस चालू असतं. आणि ॲक्च्युली जे कॉल घ्यायचे असतात विकण्यासंबंधीचे, ते जनरली जसं मी बोललो की जून-जुलैमध्ये एक वेळ होती की तेव्हा विकण्याचे कॉल घेतले पाहिजे होते. आता विकत घेण्याचे कॉल आहे, विकत घेण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे ह्या पडझडीमध्ये ॲटलिस्ट आमच्या लेवलला किंवा आमच्या फंडमध्ये आम्ही जास्त विकत घेण्यासाठी काय चांगली गोष्ट आहे किंवा चांगले शेअर्स कोणते तेच बघतोय. आता मला वाटतं विकून लॉस बुक करण्यात काही अर्थ नाही. ओके. आणि असं काही असतं का की जो चांगला मॅनेजर असतो तो शक्यतो आपल्याकडचे शेअर विकायचे नाहीत अशा भूमिकेचा असतो, जे आहे ते परफेक्ट आहोत, आपण आपलं निवड किंवा सिलेक्शन हे परफेक्ट आहे, आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे आणि तोच खरा फंड मॅनेजर असतो, अशी भूमिका काही असते? अगदी बरोबर. कारण प्रत्येक फंड मॅनेजर हा शेवटी माणूस असतो आणि प्रत्येक माणसाचे वेगवेगळे इमोशन्स असतात किंवा बायसेस असतात. जनरली काही लोकांना कंपन्या चांगल्या पाहिजे असतात, म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे मॅनेजमेंट किंवा ग्रोथ ॲस्पेक्ट किंवा कंपनीचं डेट प्रोफाईल ह्याच्यात त्यांना कॉम्प्रोमाइज नसतं करायचं. आणि असे स्टॉक जनरली सगळं चांगलं असतं तर महागच येतील, पण त्यांना चालतं.
काही लोकांना थोडीफार कॉम्प्रोमाइज चालते मॅनेजमेंट क्वालिटी किंवा बिझनेसमध्ये, पण त्यांना स्वस्त पाहिजे असतात. अच्छा. तर ह्या 2 मेन म्हणजे फिलॉसॉफीज आहेत इन्व्हेस्टिंग करण्याच्या, ग्रोथ फिलॉसॉफी किंवा व्हॅल्यू फिलॉसॉफी. तर जनरली आमच्या फंड हाऊसमध्ये किंवा माझ्या लेवललाही आम्ही ग्रोथ ॲट अ रिझनेबल प्राईस ही फिलॉसॉफी वापरतो, की आम्हाला कंपनीमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये काही गडबड नको आणि ग्रोथ एक पाहिजे 10, 15, 20%. थोडंफार व्हॅल्युएशन जास्त असलं, महाग असलं तर आम्हाला चालतं. तर हे 2 फॉलो केलं राहिला फंड मॅनेजर तर आउटकम ओव्हर अ पिरियड चांगले येतात. ते प्रत्येक पिरियडला ती फिलॉसॉफी चालेलच असं नाही, पण ओव्हर लॉंग टर्म जर आपण ती फिलॉसॉफी फॉलो करत राहिलो तर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतात. ओके. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा, मगाशी आपण थोडा भाग त्याच्यातला उत्तरामध्ये आला पण तुमच्या, की ओव्हरऑल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवरचा जो विश्वास होता गुंतवणूकदारांचा तो थोडासा डळमळीत झालेला आहे, की आता आपण काय करायचं, सगळंच पडतंय, आपली गुंतवणूक पण कमी होतीये. तर नेमकी काय परिस्थिती आहे, म्हणजे खरी परिस्थिती तुम्ही गुंतवणूकदारांना काय सांगाल? म्युच्युअल फंड मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे आणि लोकांनी घाबरून जाऊ नये यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मला वाटतं ॲक्च्युली हा जो करेक्शनचा फेज आहे, मार्केट जी पडझड होते, ह्यामध्ये ॲक्च्युली म्युच्युअल फंड्सने कम्पेअर टू जे मागच्या 5 वर्षात बऱ्याच लोकांनी स्वतःच बऱ्याच शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलं, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये मी म्हणेल की म्युच्युअल फंडने नक्कीच चांगलं केलेलं आहे. ओके. म्हणजे मार्केट जर 18-20%, 25% पडलं तर म्युच्युअल फंडही जनरली 15-18-20% त्यांचे NAV खाली आलेले आहेत. आणि हे प्रत्येक मार्केटमध्ये असंच होणार की वर जाणार आणि खाली येणार. पण म्युच्युअल फंडचं पेनिट्रेशन आजकाल खूप वाढलेलं आहे. एक ट्रस्ट जो असतो तो फर्मली म्हणजे मला वाटतं एस्टॅब्लिश झालेला आहे. आणि बाय ऑन डिप्स ही जी फिलॉसॉफी इन्व्हेस्टर्सने वापरायला पाहिजे ती आम्ही बऱ्याच म्हणजे मागच्या 10 वर्षात 15 वर्षात एमफी म्युच्युअल फंड सगळ्यांनी बऱ्यापैकी रुजवलेली आहे आणि मला वाटतं त्याचा फायदा नक्कीच गुंतवणूकदारांना होत राहील. मला वाटतं ह्या पडझडीनंतर म्युच्युअल फंडचे फ्लो ॲक्च्युली जास्त वाढू शकतात. कारण वाढू शकतात. कारण मला वाटतं जे इन्व्हेस्टरनी स्वतः जाऊन शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले आहे त्यांना फायदाही झाला डिसेंबरपर्यंत, पण त्याच्यानंतर बऱ्यापैकी 40-50% मिड कॅप स्टॉक करेक्ट झाल्या. तिथं त्यांना जास्त मला वाटतं इम्पॅक्ट आलेला आहे. त्याच्यामुळे आता म्युच्युअल फंडमध्ये फ्लो येऊ शकतात. आणि हे जसं आपण म्हटलं इतिहासात हे आपण आधी पण पाहिलं आहे. 2006, 2005 ते 2008पर्यंत तेव्हा पण गुंतवणूकदारांनी बऱ्यापैकी इंडिव्हिज्युअल लेवलवर स्टॉक इन्व्हेस्टिंग केलं होतं. मग 2008मध्ये लेमन झाल्यानंतर अतिशय वाईट अनुभव आला आणि मग म्युच्युअल फंडमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करण्यास सुरुवात झाली. मला वाटतं तीच एक हिस्ट्री आता रिपीट होईल. बऱ्यापैकी म्हणजे डेरिव्हेटिव्ह किंवा डायरेक्ट स्टॉकमध्ये लोकांनी पैसे गमावलेले आहेत आणि आता ते थोडा एक्सपर्ट ॲडवाईस, थोडं स्टेबिलिटीसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढवू शकतो. ओके. अशा परिस्थितीमध्ये जी मनात जो गोंधळ निर्माण होतो त्याच्यानंतर म्युच्युअल फंडातली गुंतवणूक किंवा शेअर धरून ठेवावा का सोडावा हे अनेकांना कळत नाही. त्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का? मला वाटतं म्युच्युअल फंडातली गुंतवणूक तर कंटिन्यू करायलाच पाहिजे. त्याच्यात जर कुठल्या फंड हाऊस किंवा कुठल्या फंड्समध्ये क्रोनिक अंडर परफॉर्मन्स असेल मागच्या 5-6 वर्षात किंवा म्हणजे जेव्हा मार्केट खाली असेल किंवा वर असेल दोन्ही मार्केटमध्ये कोणी डिलिव्हर नाही केले रिटर्न, तर मग त्याचं सिरियसली त्यांनी रिव्ह्यू करायला पाहिजे. आणि शेअर लेवलवर किंवा स्टॉक लेवलवर जिथं खाली आले असतील मला वाटतं तिथं एक ओव्हरऑल म्हणजे सगळंच एक व्ह्यू घ्यायला पाहिजे की त्या सेक्टरला अपॉर्च्युनिटी किती आहे पुढे जायला. कारण मागच्या 1-2 वर्षात डिफेन्स किंवा रेल्वे स्टॉक्समध्ये भयंकर युफोरिया होता. म्हणजे अपेक्षा खूप वाढल्या होत्या पण त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग स्टॉक खाली येतात. अशा ठिकाणी मला वाटतं स्टॉक खाली आले असले तरी म्हणजे प्रॉफिट बुक करायला किंवा लॉसही असेल तर लॉस बुक करायला मला वाटतं हरकत नाही. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्याच्यात काही तुम्ही बदल केलेत? म्हणजे कुठली सेक्टर आधी होती की जी आता अंडर परफॉर्म करतायत, भविष्यामध्ये दुसरी नवीन चांगली सेक्टर दिसत आहेत तर ती बदलायला पाहिजेत, त्या सेक्टरवर लक्ष द्यायला, असं काही तुम्ही बदल केलेले आहेत? माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी ॲक्च्युली मेजर म्हणजे जे मोठे बदल होते ते मागच्या वर्षी जून-जुलैमध्येच केले. बरोबर. कारण जेव्हा खूप म्हणजे युफोरिया होता, डोमेस्टिक कॅपेक्स
इलेक्शननंतर निवडणुकांनंतर आपले डोमेस्टिक इकॉनॉमी रिलेटेड स्टॉक खूप वर गेले होते. त्यावेळेस मी तिथं ॲग्रेसिव्हली प्रॉफिट बुक करून त्यावेळेस IT फार्मा ह्या सेक्टर्समध्ये पैसे फिरवले होते आणि इट वर्क व्हेरी वेल. आताही मला वाटतं की IT फार्मासारखे सेक्टर, एक्सपोर्ट ओरिएंटेड सेक्टर थोडं चांगलं करू शकतात. आणि जे आपल्या इंडियन इकॉनॉमीचे जे स्टॉक्स जे खाली आले होते त्यात फक्त जे पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणून एक सब सेक्टर आहे, त्यातले स्टॉक मी आता म्हणजे घेण्यासाठी विचार करतो आहे. ओके. पुन्हा एक छोटासा प्रश्न की कुठली सेक्टर्स आकर्षक वाटत आहेत आता आत्ताच्या परिस्थितीनंतर, की खूपच आता त्यांचे शेअर हे लो लेवलला आलेलं अख्खं सेक्टर हे पूर्णपणे आता तळापर्यंत पोहोचलं, अर्थात बॉटम कोणाला शोधता येत नाही तरीही तळापर्यंत पोचलं. असं एक सेक्टर लेवलला मी म्हणेल की बँकिंग अँड फायनान्स चे जे व्हॅल्युएशन आहेत ते आकर्षक आहेत. तिथं चॅलेंजेसही येऊ शकतात 1-2 क्वार्टरमध्ये, बट व्हॅल्युएशन किंवा म्हणजे प्राईस वाईज ते सेक्टर एक म्हणता येईल की तळाला आहे. पण तळाला आहे म्हणजे तिथं रिटर्न चांगले बनतील असं काही लिहून दिलेलं नसतं. आपल्याला ग्रोथ आणि व्हॅल्युएशन हे दोघं बघावे लागतात. त्या हिशोबाने मी म्हटलं जसं मला IT आणि फार्मा चांगले वाटतात. बरेचसे PSU स्टॉक्स मागच्या 2-3 महिन्यात खूप खाली आले. त्यात थोडं मला वाटतं स्टॉक स्पेसिफिक पिक केलं म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स सिलेक्ट केले तर तिथं चांगले रिटर्न बनू शकतात. ओव्हरऑल मला वाटतं पुढचे 2-3 वर्ष भरपूर स्टॉक सिलेक्शन हे पर्याय मिळेल. बॉटम अप स्टॉक सिलेक्शन खूप महत्त्वाचं असेल. आधी सेक्टर लेवल तेजी होती, म्हणजे डिफेन्स, रेल्वे हे सगळे सेक्टर सगळेच स्टॉक त्यातले चांगले केले. पण पुढे जाऊन मला वाटतं सगळेच स्टॉक एका सेक्टरमध्ये चालतात म्हणजे परतावा देतात. प्रत्येक स्टॉकनुसार विचार करावा लागेल, स्टॉकनुसार विचार करावा लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. गुंतवणूकदारांना खूप प्रश्न पडलेले आहेत, संभ्रम आहे त्यांच्या मनामध्ये. हा संभ्रम आम्ही प्रत्येक कार्यक्रमाच्या भागातनं दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. इक्विटी असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा वेगवेगळे जे विषय आहे त्या विषयाला धरून आम्ही काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.